श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमणी तू तारक भवानी. सुदारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू ऐकतान धाये माझे मन. कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नवे अंतकरणी. कथामृत संजीवनी आनिक निरुपावे दातारा. येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी. माथा लावणे चरणासी कृपा भाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमनी. सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एक चित्ते. ऐक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी. गुरुचरित्र आंदेतेसी स्मरण जाहले अवधारी. बिल्लवडी स्थान महिमा निरोपीला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते. क्वचित काळतये स्नानी श्री गुरु होते गौप्येनी. प्रकट झाले मनोनी पुढे निघाले परियेसा. वरुणा संगमसे ख्यात दक्षिण वाडा नसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर. प्रयाग समान तीर्थ थोर मनोनी राहिले परियेसा. कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जान. पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जान. तीर्थे असती अगण्य मनोनी राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पूर्णांतर. पांच नामे आहे ती थोर सांगेन ऐका एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची आसंगा. प्रयागहुनी असे चांगा गंग संगमस्थान मनोहर. अमरापुर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू. देव असे अमरेश्वर तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी. पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सनिधानी आहे ती 64 योगिनी. शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता मागस्थान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी. वाहे गंगो दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जिन तया कृष्णा तटांकात. उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्म हत्या पाप दूर. औदुंबर सम्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. आमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षष्टकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात.
शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियेसा. तीर्थे असती अमरांपर सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपादगुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम सगुनी. काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके. जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थान निके. सकळाभीष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा. अनिक दावया नाही उपमा दर्शन माते होती काम्य. स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरू. असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊन अगोचरू. राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे ख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ मनोनी प्रकट झाले जाणा. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे भेदभ्यासक. त्याची भार्या पती सेवक पतिव्रत शिरोमणी. सुक्षिण से तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उत्पन्न. शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरुण मिळे परियेसी. तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदर भरी. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी. घेवडे शेंगा बहु अशी केली होती पत्र शाखा. भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी. तया विप्राचे गृहात जोका होता वेल उत्पन्न. घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलांचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी. विप्रवनिता तये वेळी दुःख करती पुत्र सकळी. मनती पाहो दैवबळी कैसे अदृश्य आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी. आमचा ग्रास छेदूनी कैसी टाकोनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी मने प्रारब्ध प्रमाण. मने श्रेयसी तये वेळी जे जे होणार तया जया काळी. निर्माण करी चंद्रमूळी तया अधीन विश्वदान. विश्वव्यापक नारायण उत्पन्न स्थितीलया कारण. पिपीलिकादी स्थूळ जीवन समस्त आहार पुरवितसे. आयुरत्न प्रयच्छन्ति ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार असती केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी स्थूळ सूक्ष्म समस्तांसी. निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एक दृष्टी करुणी निक्षेपण. यकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे. पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव अस्तावणे. पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तोची भक्षणे. कवनावरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी. आपले आर्जवन विचारिसी ग्रास हरितला म्हणती. अविद्या सागरी बुडोनी तो तारक आम्हासी. मनोनी आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी. तोची तारिला अमुते येणे परिश्रेयसी. संभाषी विप्र परियेसी काढून वेल शाखेसी. टाकिता झाला गंगेत तया वेलांचे मूळ थोरी. जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी. खनिता झाला तया वेळी
काढिता वेल मुळासी, लादला कुंभे निधानसी. आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून ह्या वेलाचे दिले, निधान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर, होईल ऐश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करती बहुवसी. वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी. प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लदोन, गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपायसी जान, दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरु कृपा, त्यासी कैचे धन्य पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैचे तया घरी. दैव उना असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळींकाई. जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लादेल इय परू. अखंड लक्ष्मी त्याचे घरी, अष्टैश्वर्ये नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमार, सांगे श्री गुरु चरित्र विस्तार. पुढील कथामृत सार, ऐका श्रोते एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वते तृपाख्याने सिद्धनामधारका संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्य हरणं नाम अष्टदशोऽध्याय. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेया. प्रणवस्तु श्री गुरुदेव दत्त. शुभम.